हॅलो फ्रेंड्स, रोहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सुंदर एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, आलू मटर की सब्जी। खूप सुंदर, टेस्टी आणि कमीत कमी साहित्यातली रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर अजून नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। करूया आपल्या आलू मटर सब्जीला सुरुवात। इथे एका भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हिरवे मटार, फ्रोझन मटार घ्या किंवा असे, आता ही थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मार्केटला एकदम फ्रेश मटार मिळतात। त्यातले मी 1.5 कप मटार घेतलेले आहेत आणि 3 मोठे बटाटे असे चिरून घेतलेले आहेत आणि हे सगळं आपण छानपैकी उकडून घ्यायचं आहे। कुकरला मी ते लावून घेते। 2 ते 3 शिट्यांमध्ये मस्तपैकी हे छानपैकी उकडून निघेल। आता ते हे बघा, अशा पद्धतीने असे छोटे छोटे तुकडे आपण बटाट्याचे करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने। आता मी इथे साधारण 3 बटाटे घेतलेले आहेत आणि असे मध्यम मोठे असे, आणि त्याच्यानंतर 1.5 कप मटार घेतलेले आहेत आणि हे छानपैकी आपण आता कुकरला शिजवून घ्यायचं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। खूप सोपी आणि कमीत कमी साहित्यातली रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। हे बघा, असे बटाटे आणि मटार आता आपण शिजायला ठेवायचे आहे। आता एका भांड्यामध्ये मी तेल घेते। तेल साधारण मी 5 ते 6 टेबलस्पून तेल घेते। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेते। जिरं मोहरी छानपैकी तडतडले की आपण त्याच्यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। ते आपण तेलावरती छानपैकी परतवून घेऊया। इथे आता मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची 2 टेबलस्पून पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्याच्याने आता आलं लसूणचा फ्लेवरसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित उतरेल आणि मीठ टाकल्यानंतर आपला कांदा आणि टोमॅटो शिजायला लवकरात लवकर मदत होईल। त्याच्यामुळे आपण हे सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे। आता एक 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून हे सगळं शिजवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी आपला कांदा टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे। आता हे परत एकदा मी सगळं परतवून घेते। आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया। इथे आता मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे। 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धणा पावडर आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल, पण किचन किंगने अजून छान टेस्ट येईल। इथे 1 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेले आहे आणि अर्धा कप, मेजरिंगचा अर्धा कप पाणी घेऊन हे सगळे मसाले मिक्स करून घेतलेत आपण कांदा टोमॅटोमध्ये। हे बघा, अशा पद्धतीने। आता इथे मी चाट मसाला घेतलेला आहे 1 टीस्पून, तो सुद्धा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। आणि आता इथे मी 2 टेबलस्पून बेसनचं पीठ, म्हणजे चणा डाळीचं पीठ जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते बेसनचं पीठ मी घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। त्याने आपल्या आलू मटार सब्जीच्या ह्याला ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर येतं आणि एकदम आपल्याला अशी थोडी अशी ओलसर भाजी करायची नाही आहे त्यामुळे ती आपण त्याचा मसाला व्यवस्थित येण्यासाठी, त्याला एक छानपैकी टेक्स्चर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे। त्याने चवसुद्धा सुंदर येते आणि आपली आलू मटार सब्जीची भाजीसुद्धा खूप छान टेस्टी अशी होते। त्याचं टेक्स्चर खूप छान येतं। आता इथे आपण जे बॉईल केलेले मटार आणि
बटाटा होता तो आपण सगळा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. खूप झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे खूप छान आहे आणि खायला खूपच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. हे बघा सगळं आपण मटार आणि बटाटा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मटार बटाटा शिजलेला आहे. आपली मसाला सगळा तयार झालेला आहे. आता फक्त सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. सगळा मसाला आपला मटार आणि बटाट्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. हळूवारपणे सगळं शेकायचं, कारण का आपला बटाटा वगैरे शिजलेला असं फास्ट केलं तर बटाटा तुटू शकतो. त्याच्यामुळे अलगद ह्याने आपण सगळा मसाला हा व्यवस्थित त्याला लावून घ्यायचा आहे. आपल्याला अशी एकदम रसभाजी करायची नाही आहे, थोडी ड्राय भाजीच करायची आहे. त्याच्यामुळे आपण ही अशा पद्धतीने केली आहे. जर तुम्हाला अशी अजून रसभाजी पाहिजे असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवलं तरीसुद्धा चालेल. पण शक्यतो ही अशा पद्धतीची भाजी खूप छान लागते. टिफिनसाठी पण ही खूप सुंदर अशी भाजी आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी आलू मटारची सब्जी ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. हे बघा हे छानपैकी आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी आता कोथिंबीर टाकून आपण ते गार्निशिंग करून घेऊया, कारण का सगळ्या गोष्टी आपण शिजवून आधीच घेतलेल्या होत्या, फक्त एकमेकांमध्ये मिक्स करायच्या होत्या. आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सुंदरपैकी आलू मटारची सब्जी आपली तयार झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत आपली आलू मटारची सब्जी ही एन्जॉय करा.